टीडीएस म्हणजे काय असतो? टीडीएस कोणाला भरावा लागतो? टीडीएसची मर्यादा काय असते? किती पैसे काढल्याच्या नंतर आपल्याला टीडीएस लागतो? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संपूर्ण प्रश्नांची उत्तर देणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे किशोर गिते. तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आपण आता व्हिडिओ चालू करूया. भारत सरकारने 2019च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आयकर कायद्याचे कलम 194 N हे समाविष्ट केले आणि या कलमाअंतर्गत टीडीएस हा लागतो. आता आपण हे पाहूया की टीडीएस म्हणजे काय. सुरुवातीला तुम्हाला अगदी सोप्या शब्दामध्ये टीडीएस म्हणजे काय ते समजावून सांगतो. मित्रांनो, एका आर्थिक वर्षामध्ये एखादी व्यक्ती किंवा संस्था ही त्यांच्या करंट अकाउंटमधून किंवा सेव्हिंग अकाउंटमधून त्यांच्या रोख कॅश लिमिटपेक्षा जेव्हा जास्त जे ट्रान्झॅक्शन करते त्यावेळेस त्यांना एक कर द्यावा लागतो. त्याच कराला किंवा त्या टॅक्सला टीडीएस असे म्हणतात आणि हा टीडीएस काही सर्टन कॅश लिमिट नंतर लागतो. आता आपण हे पाहूया की हा टीडीएस कधी लागतो आणि किती कॅशच्या मर्यादेनंतर हा टीडीएस लागतो. जर का एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने मागच्या 3 वर्षामध्ये ITR हा भरलेला जर नसेल तर अशा व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या 20 लाखांपेक्षा जास्तच्या कॅश ट्रान्झॅक्शनवर हा टीडीएस लागतो. परंतु जर का व्यक्तीने किंवा संस्थेने मागील 3 वर्षांपैकी कोणतेही एका वर्षी जर का ITR हा भरला असेल तर अशा केसेसमध्ये कॅश ट्रान्झॅक्शनची जी लिमिट असते ती 1 कोटी रुपयांपर्यंत असते. आता मी तुम्हाला सांगतो की हा टीडीएस कोणाकोणाला लागतो. हा टीडीएस एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला लागतो किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली, एकत्र कुटुंब असलेल्या हिंदू फॅमिलीला हा लागतो. त्याशिवाय एखादी कंपनी असेल, भागीदार फर्म असेल किंवा LLP असेल, या सर्वांना टीडीएस लागतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टीडीएस काय आहे आणि तो कोणाला लागतो आणि किती लिमिटपर्यंत लागतो हे आपण आतापर्यंत पाहिलं. परंतु जर का तुम्ही ITR भरत नाहीये, तुम्ही एक सामान्य माणूस आहे किंवा शेतकरी आहे आणि तुमचे वार्षिक व्यवहार किंवा एका आर्थिक वर्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये 20 लाखापेक्षा जास्त उलाढाल होत नाही, तर मग तुम्हाला याबद्दल टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जर का तुमचं उत्पन्न हे 20 लाखापेक्षा कमी आहे, तुमच्या खात्यामध्ये 20 लाखापेक्षा जास्तचे कॅशचे व्यवहार होत नाही, तर तुम्हाला टीडीएसचं टेन्शन नाहीये. तुम्हाला टीडीएस लागणार नाही. परंतु तुमच्या बँक अकाउंटमध्ये 20 लाखापेक्षा जास्त जर रोखनी ट्रान्झॅक्शन झाल्यास तुम्हाला टीडीएस लागू शकतो. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या की बँक अकाउंटमध्ये कॅशने व्यवहार कमी करा आणि ट्रान्सफरने व्यवहार करा. परंतु बरेच शेतकरी हे व्यापाऱ्यांचे पैसे स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये RTGS किंवा NEFTने घेऊन त्यांना कॅशमध्ये काढून देतात. अशा प्रकारच्या चुका करू नका. अशामुळं तुमची जी कॅश लिमिट आहे ही 20 लाखापेक्षा जास्त क्रॉस होईल आणि तुम्हाला टीडीएस लागणे. चुकूनही असं करू नका, कारण तुमच्या सेव्हिंग अकाउंटची कॅशची लिमिट यामुळे क्रॉस होते आणि यानंतर टीडीएस हा तुम्हाला लागणार आहे आणि तुमच्या या ट्रान्झॅक्शनची अपडेट इन्कम टॅक्स विभागाला सुद्धा दिल्या जाते. त्यामुळं या ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला ट्रान्झॅक्शनल प्रूफ द्यावे लागतील आणि हे जर का तुम्हाला देता आले नाहीत तर यामुळे तुम्ही अडचणीत येणार आहात. त्यामुळं अशा प्रकारच्या चुका करू नका. इतर कोणाचेही पैसे तुमच्या सेव्हिंग अकाउंटला घेऊ नका. कॅशमधले व्यवहार टाळा आणि ट्रान्सफरने व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. आणि हो, इकॉनॉमी आणि बँकिंगशी रिलेटेड विविध व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.